हॅलो स्टुडंट्स, वेलकम यू ऑल. मार्केटिंग अँड रिटेल मॅनेजमेंट पेपर 2च्या 3rd चॅप्टरच्या शेवटल्या व्हिडिओमध्ये आज आपण भेटत आहोत. मास्लो यांचा प्रेरणाविषयक सिद्धांत, मास्लोज थेअरी. अब्राहम मास्लो यांनी मानवी प्रेरणांविषयी विचार मांडलेले आहे. मास्लो यांच्या मते गरजा पूर्ण करण्यासाठी व्यक्तीमध्ये प्रेरणा निर्माण होत असते. हे आपण पाहिलेलंच आहे की वस्तू खरेदी करण्यासाठी कुठली तरी प्रेरणा ही मनुष्याच्या मनात निर्माण होते आणि मगच तो वस्तूची खरेदी करतो. व्यक्तीच्या गरजा तिला काम करण्यास, कामावर जाण्यास किंवा ठराविक कामाची उद्दिष्ट पूर्ण करण्याकरता प्रयत्न करण्यास प्रवृत्त करतात. म्हणजे अधिक काम करण्यासाठी ह्या ज्या प्रेरणा असतात ह्या त्याला प्रवृत्त करतात. मास्लो यांनी आपला प्रेरणाविषयक सिद्धांत पुढील गृहीतावर मांडलेला आहे. मास्लो यांचा सिद्धांत पुढील गृहीतावर आधारलेला आहे. गृहीते: मनुष्याच्या काही गरजा असतात, त्याचा परिणाम त्याच्या वर्तणुकीवर होत असतो. जर गरजा पूर्ण झाल्या नाही तर मनुष्य त्याच्यासाठी प्रयत्न करत असतो. कारण प्रत्येक मनुष्याच्या अशा काही गरजा असतात आणि त्या गरजा पूर्ण करण्यासाठी तो काम करत असतो. आयुष्यामध्ये सतत प्रयत्न करत असतो. म्हणजे आपणही आपल्याही काही हे असतात, स्वप्न असतात किंवा काही गरजा असतात की नाही, माझ्याकडे खूप चांगली गाडी पाहिजे, माझ्याकडे 4 व्हीलर पाहिजे. तर त्याच्यासाठी मनुष्य हा काम करत असतो. म्हणजे त्याला गरजा ज्या आहेत त्याला प्रेरणा त्याच्या बनतात. दुसरं गृहीत आहे: मानवाच्या सर्व गरजा सारख्या महत्त्वाच्या नसतात. म्हणजे प्रत्येक गरज ही सारखी महत्त्वाची नसते. मनुष्य आपल्या आयुष्यात तो प्रत्येक गरजेला कुठला क्रम द्यायचा हे त्याचं ठरलेलं असतं. ते प्रत्येक व्यक्तीप्रमाणे वेगवेगळं असतं. त्याचं कुटुंब, सामाजिक स्थान, त्याची आर्थिक स्थिती यावर हे सगळं अवलंबून असतं. प्रथम स्तरावरील गरजा पूर्ण झाल्यावर मगच तो दुसऱ्या स्तरावरील गरजांकडे वळतो. तर प्रथम स्तरावरील गरजा म्हणजे आपल्या ज्या जीवनाला आवश्यक असतात त्या गरजा, मग त्याच्यानंतर त्याच्या बाकीच्या गरजा सुरू होतात. आता आज इथे आपण पाहिली आहे मास्लो यांनी लावलेली गरजांची क्रमवारी. मास्लो यांच्या मते पहिली जीवनावश्यक गरज आहे. नंतर जीवनावश्यक गरजा पूर्ण झाल्यावर अन्न, वस्त्र, निवारा, औषध आणि शिक्षण या पूर्ण झाल्यावर आपण सुरक्षिततेच्या गरजेकडे वळतो. सुरक्षिततेच्या गरजेनंतर सामाजिक गरज, नंतर प्रतिष्ठेच्या गरजा आणि आत्मविश्वासाच्या गरजा. मागील आकृतीत किंवा चार्टमध्ये आपण पाहिले आहे की प्रथम स्तरावरील गरजा पूर्ण झाल्यावर मनुष्य दुसऱ्या स्तरावरील गरजा पूर्ण करण्याचा प्रयत्न करतो आणि मग तिसऱ्या आणि मग चौथ्या आणि मग 5व्या. तर प्रत्येक व्यक्तीनुसार त्याचा गरजांचा क्रम हा वेगवेगळा असतो. पण साधारणपणे ढोबळ मनाने आपण विचार केला तर गरजांची क्रमवारी ही अशाच तऱ्हेने असते. आता आपण पाहू पहिली गरज, जीवनावश्यक गरज. माणसाला जगण्यासाठी आवश्यक असणाऱ्या गरजा म्हणजे जीवनावश्यक गरजा. जसं मी तुम्हाला सांगितलं, अन्न, वस्त्र, निवारा, शिक्षण, आरोग्य याच्यासाठी तो पहिल्यांदा आपल्या इन्कममधून, आपल्या ह्याच्यातनं तो पहिल्यांदा या गरजा भागवतो, जीवनावश्यक गरजा. आणि त्याच्यासाठी तो ॲक्च्युली काम करत असतो. तर त्याचे वेतन आणि योग्य परिस्थिती आणि सवलती त्याला प्राथमिक गरजा पूर्ण करण्यासाठी किंवा जीवनावश्यक गरजा पूर्ण करण्यासाठी दिल्या जातात. त्याच्यानंतर तो वळतो सुरक्षिततेच्या गरजा. जीवनावश्यक गरजा पूर्ण केल्यानंतर ज्या गरजा निर्माण होतात, जसं धोक्यापासून सुरक्षा, नोकरीची शाश्वती, या सुरक्षिततेच्या गरजा आहेत. नोकरीत शाश्वती असणे, निवृत्ती वेतन मिळणे, नोकरीत कायम असणे, नंतर विमा काढणे, ह्या ज्या गरजा आहे यांनी आपल्याला सुरक्षित वाटत असतं. नंतर सामाजिक गरजा, ज्या समाजात आपण राहतो, प्रत्येक मनुष्य हा समाजात वावरतो, त्यामुळे त्याला इतरांवर अवलंबून राहावे लागते. कामाच्या बाबतीत इतरांबरोबर त्याला मित्रत्वाचे संबंध, त्याला चांगल्या ठिकाणी नोकरी करण्याची इच्छा, सामाजिक संघटन कार्यात सहभाग या त्याच्या सामाजिक गरजा आहे. समाजात जो राहतो त्याला समाजाशी संबंधित ज्या गरजा असतात की ज्यामुळे त्याला समाजात एक प्रकारचं स्थान मिळेल, अशा गरजांना सामाजिक गरजा असं म्हणतात. नंतर प्रतिष्ठेच्या, सन्मानविषयक गरजा,
प्रत्येक व्यक्तीला सन्मानाची आणि प्रतिष्ठेची गरज असते. समाजात मान्यता मिळावी, नंतर प्रतिष्ठा प्राप्त करण्यासाठी आपण काहीतरी काम करावे, एखादं प्रोजेक्टवर काम करावं, नंतर एकट्याने एखादं काम पूर्ण करावं. त्याच्यामुळे काय होतं की त्याला एक प्रकारचं समाधान लाभतं आणि त्याचा आत्मविश्वासात वाढ होते. तर कार्याचा दर्जा, जबाबदारी, अधिकार आणि बढती याच्यामुळे या गरजा पूर्ण होतात. नंतर 5व्या क्रमांकावर आहे आत्मविकासाच्या गरजा. वरील सर्व गरजा पूर्ण झाल्यानंतर मग व्यक्ती स्वतःकडे वळतो आणि आपल्या आत्मिक उन्नतीसाठी आपल्या काही इच्छा पूर्ण झाल्या नसतील किंवा आपल्यामध्ये काही विशिष्ट योग्यता असेल ती लोकांपर्यंत पोहोचावी याच्यासाठी तो किंवा आपली क्षमता वाढवण्याचा तो पुरेपूर प्रयत्न करतो. त्याच्यामुळे संघटनेमध्ये ही गरज पूर्ण करण्यासाठी मनुष्य जबाबदारीचे काम स्वीकारतो. त्यामुळे त्याला आत्मविकासाची संधी प्राप्त होते. तर अशा प्रकारे जीवन जगण्यासाठी माणसाला विविध गरजा पूर्ण कराव्या लागतात आणि गरजांची पूर्तता मनुष्याला प्रयत्न करण्यासाठी अभिप्रेरित करते. आता आपण पाहणार आहोत विवेकात्मक आणि भावनात्मक क्रयप्रेरणा यातील फरक. विवेकात्मक म्हणजे आपण बघितलेलं आहे की बुद्धी, तर्क, विवेक इत्यादीशी निगडीत असतात. तर भावनात्मक प्रेरणा ज्या भावनेच्या आवेगामुळे आपण पूर्ण करीत असतो. आपण म्हणजे ग्राहक. आवश्यक असणाऱ्या वस्तूचीच खरेदी केली जाते विवेकात्मक क्रयप्रेरणामध्ये, कारण इथे बुद्धीशी निगडीत असतात, जास्तीचा पैसा खर्च केला जात नाही. पण भावनात्मक क्रयप्रेरणेमध्ये आपण अनावश्यक वस्तू पण कधीकधी खरेदी करण्यास प्रवृत्त होतो. नंतर विवेकात्मक क्रयप्रेरणेमध्ये ग्राहक आवश्यक वस्तूंची खरेदी करत असतात आणि त्या नेहमी लक्षात ठेवतात की आपल्या गरजा कशा आहे, नंतर आपल्या गरजेची तीव्रता कशी आहे, वस्तूची किंमत, त्याची उपयुक्तता, टिकाऊपणा, नंतर त्याच्या वापरापासून आपल्याला अपेक्षित समाधान मिळेल का याचा विचार करून वस्तूची खरेदी केली जाते विवेकात्मक क्रयप्रेरणामध्ये. भावनात्मक क्रयप्रेरणामध्ये कधीकधी स्वतःच्या आर्थिक स्थितीचा विचार केला जात नाही, प्रसंगी अनावश्यक वस्तूची खरेदी केली जाते. त्यामध्ये संरक्षण, भीती, सुरक्षित राहण्याची इच्छा, विश्रांतीची इच्छा, सामाजिक प्रतिष्ठा इत्यादी प्रेरणांचा समावेश होतो. याचं आपण आत्ताच उदाहरण बघितलं आहे. कोरोनामध्ये सगळे दुकानं बंद होणार म्हणून अनेक लोकांनी आपल्याकडे किराण्याचे साठे करून ठेवले आणि ही काय होती, ही भावनात्मक क्रयप्रेरणा म्हणजे एक प्रकारची असुरक्षितता त्यांना वाटली आणि त्याच्यामुळे त्यांनी वस्तूची खरेदी केली. त्याच्यानंतर चौथी आहे बुद्धीच्या कसोटीचा उपयोग करून खरेदी व्यवहार करण्यासाठी अभिप्रेरित करणाऱ्या या प्रेरणांना विवेकात्मक क्रयप्रेरणा म्हणतात. बुद्धीचा कस लावून विचार करून वस्तूची खरेदी केली जाते. इथे भावनेच्या आवेगामुळे वस्तू खरेदी केली जाते. तर विद्यार्थी मित्रांनो, आज आपला इथे सेकंड पेपरचा 3rd चॅप्टर संपतो आहे. पुढील व्हिडिओमध्ये आपण लवकरच भेटू. थँक्यू.